चला तर आज आपण मानवी पचनसंस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी, त्यांचे पाचक रस व त्यांची कार्ये याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. आपण जे अन्नपदार्थ घेतो त्यामध्ये प्रामुख्याने 3 पोषक तत्वे ही वेगवेगळ्या प्रमाणामध्ये असतात. तर पहिलं म्हणजे कर्बोदके, यांच्यापासून आपली ऊर्जेची जी मुख्य गरज असते ती भागते. दुसरे पोषक तत्व म्हणजे प्रथिने, शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी आणि वाढीसाठी आपल्याला प्रथिनांची गरज असते. आणि तिसरं म्हणजे स्निग्ध पदार्थ म्हणजेच मेद, यांच्या स्वरूपातच आपल्या शरीरामध्ये ऊर्जाही साठवली जाते. तर लक्षात घ्या, खाल्लेल्या अन्नाचे पचन होत असताना त्या पोषक तत्वांचे रूपांतर काही ग्रंथी आणि पाचक रसांमार्फत लहान लहान घटकांमध्ये होत असते. मग हे लहान घटक कोणते? तर कर्बोदकामधील महत्त्वाचा घटक म्हणजे ग्लुकोज, शर्करा. प्रथिने ही अमिनो आम्लांची बनलेली असतात आणि मेदाचे मुख्य घटक म्हणजे मेदाम्ल व ग्लिसेरॉल. मग मला सांगा, अन्न पदार्थाचे या वेगवेगळ्या घटकात रूपांतर होण्याची प्रक्रिया नेमकी घडते कुठे? तर सुरुवातीला तोंडामध्ये मुख्यत्वे कर्बोदकांचे पचन होत असते. मग जठरामध्ये प्रथिनांचे विघटन होते आणि मग लहान आतड्यांमध्ये जवळजवळ सर्वच पोषक तत्वांचे विघटन व शोषण होते. मग लहान आतडे अन्नपचनातून मिळालेले सर्व पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम करते. यानंतर मोठे आतडे त्याची भूमिका बजावते. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर जे न पचलेलं अन्न आहे ते अन्न आणि पचलेल्या अन्नातील जो उर्वरित घन भाग आहे तो मोठ्या आतड्यामध्ये येतो. मग मोठ्या आतड्यात काय होतं माहितीये? तिथे फक्त पाण्याचे शोषण होते आणि पचनक्रियेनंतर उरलेले जे पदार्थ आहेत ते गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. तर आता आपण पाहू की पोषक तत्वांचे वेगवेगळ्या लहान घटकांमध्ये विघटन हे कोणत्या ग्रंथींमुळे होते? खूप ग्रंथी असतात, पण आपण फक्त ज्या काही महत्त्वाच्या ग्रंथी आहेत त्याची माहिती येथे घेऊयात. तर लक्षात घ्या, तोंडामध्ये लाळ ग्रंथी असतात आणि त्यामध्ये लाळ म्हणजेच टायलिन हा एक पाचक रस तयार होतो आणि त्याच्या मदतीनेच कर्बोदकांचे शर्करेमध्ये रूपांतर होते. यानंतर ग्रसनी म्हणजेच घशामार्फत अन्न सगळे जठरामध्ये ढकलले जाते. जठरामध्ये जाठर ग्रंथीमधून जाठर रस स्त्रवतो. जठरात पेप्सिनच्या मदतीने अन्न विघटित केले जाते, पण पेप्सिन हे फक्त आम्लीय वातावरणातच काम करते. म्हणून मग जठरात अजून एक पाचक रस स्त्रवतो आणि तो म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल HCl. पण मग येथे जठराच्या आतील अस्तराचं हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करण्यासाठी अजून एक पाचक रस स्त्रवतो आणि तो म्हणजे म्युकस, श्लेष्म. पण आता समस्या अशी आहे की पचनानंतर अन्न लहान आतड्यात जाते आणि तेव्हा अन्न हे खूप आम्लीय असते आणि लहान आतड्यातील ग्रंथी ह्या आम्लीय वातावरणात काम करू शकत नाहीत. त्यांना आम्लारीयुक्त वातावरण लागते. कळालं? ही झाली पहिली समस्या. आणि अजून एक समस्या म्हणजे अजूनपर्यंत मेदाचे संपूर्णपणे विघटन झालेलं नाहीये. मग या दोन्ही समस्यांचे निराकरण कसं करायचं? तर यासाठी काय उपाय आहे तो मी तुम्हाला सांगतो. तर यासाठी आणखीन एक असा पाचक रस आहे जो अन्न आम्लारयुक्त करेल आणि तो पाचक रस म्हणजे पित्तरस. मग हा पित्तरस येतो कुठून? तर तो येतो यकृतामधून, लिव्हरमधून. यकृत पित्तरस स्त्रवते व त्यामुळे अन्न हे आम्लारीयुक्त बनते. पण दुसरी समस्या, ज्यामध्ये मेदाचे विघटन झाले नव्हते आणि स्वादुपिंड ग्रंथीमधील लायपेज, ट्रिप्सिन यांना मेदाचे विघटन करणे कठीण जात होते. मग काय होतं? तर इथं पित्तरस हा मोठ्या मेदकणांचं लहान कणांमध्ये रूपांतर करतो आणि यालाच म्हणतात पायसीकरण, इमल्शिफिकेशन. आता मेदाचे विघटन झाल्यावर ट्रिप्सिन, लायपेज अगदी सहजपणे मेदाचे रूपांतर मेदाम्ल म्हणजेच फॅटी ॲसिड आणि ग्लिसेरॉलमध्ये करतात. मग हे जे पाचक रस आहेत ट्रिप्सिन, लायपेज, ते कुठून येतात? ते कोठे तयार होतात? तर ते तयार होतात स्वादुपिंडामध्ये. तर स्वादुपिंडामध्ये ट्रिप्सिन, लायपेज हे पाचक रस स्त्रवतात आणि मग लहान आतड्यात
अन्नाचे पचन आणि शोषण होते. तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं याचा थोडक्यात सारांश पाहूया. तर आपण पाहिलं की जठरातील हायड्रोक्लोरिक आम्ल हे अन्न आम्लयुक्त बनवते. का बनवते? तर पेप्सिन प्रथिनांचे विघटन फक्त आम्लयुक्त वातावरणातच करू शकतो म्हणून. बरोबर. त्यानंतर काय होतं, तर यकृत पित्तरस स्त्रवते. त्यामुळे काय होते, तर अन्न पुन्हा एकदा आम्लारेयुक्त बनते आणि पित्तरसामुळेच पायसीकरण घडते, इमल्शिफिकेशन होते. म्हणजेच काय होतं, तर मोठ्या मेदकणांचं लहान कणांमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर स्वादुपिंडातील ट्रिप्सिन, लायपेज या पाचक रसांमार्फत पोषक तत्वांचे विघटन होते आणि मग हे विघटित झालेले पोषक पदार्थ रक्तात शोषले जातात. आणि त्यानंतर पुढे मग मोठ्या आतड्यामध्ये फक्त आणि फक्त पाण्याचे शोषण होते आणि न पचलेलं अन्न व पचलेल्या अन्नाचा घन भाग मोठ्या आतड्यातून बाहेर टाकला जातो. ठीक आहे, इथेच थांबूयात. धन्यवाद.